कोणी कोणाचा बाप काढू नये अशी प्रतिक्रिया मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली। आमदार परिणय फुकेंच्या विधानानंतर शिवसेनेचा बाप फक्त बाळासाहेब ठाकरेच आहेत असं जाधव म्हणाले। आमदार परिणय फुके नेमके कोणत्या शिवसेनेबद्दल बोलले माहित नाही अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली। आपण शिवसेनेचा बाप आहे असं वादग्रस्त वक्तव्य आमदार फुके यांनी केलं होतं। त्यानंतर गोगावले यांनी ही प्रतिक्रिया दिली। राज्याचे रोजगार हमी मंत्री आणि फलोत्पादन मंत्री गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री रायगडच्या पालकमंत्री पदासाठी जो निर्णय घेतील तो योग्य असेल, त्यामुळे यावर भाष्य करणं योग्य नसल्याचं गोगावले यांनी सांगितलं। रायगडात झेंडावंदनावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत पुन्हा झुंपण्याची शक्यता। यंदाचा झेंडावंदनाचा मान भरत गोगावलेंना मिळावा अशी मागणी शिवसेना नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे। तर रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले हेच व्हावेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे। भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी 6 जिल्ह्यांच्या 6 कोर कमिटी सोबत संवाद साधलाय। या बैठकीत वॉर्डनिहाय थेट उमेदवार संदर्भात चर्चा झाली। मागील निवडणुकीत कोण निवडून आला, कोण इच्छुक आहे आणि कोण सक्षमपणे लढू शकतो या संदर्भात चर्चा करण्यात आली। मराठी भाषेसाठी आपण सर्वजण एका विचारानं आहोत अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। हिंदी बोलणाऱ्यांना मारपीट होत असेल तर हे राज्याला शोभणारं नसून मराठीसोबत हिंदीचा सन्मान केला पाहिजे, ही राज ठाकरेंची भूमिका योग्य असल्याचंही बावनकुळे म्हणाले। रायगड जिल्ह्यातील बारसाठी करमणूक म्हणून परवानगी असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केले। तसंच या ठिकाणी काही गैरवर्तन होत असेल तर असे बार बंद केले जातील असंही गोगावले यांनी स्पष्ट केलंय। प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू हे मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। 6 ऑगस्टला बच्चू कडू हे शिवतीर्थावर राज ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे। राज ठाकरेंची भेट राजकीय नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घेणार असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापूर सांगलीमधील लोकप्रतिनिधींसह केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट घेतली। अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीबाबत मंत्र्यांची भेट घेतली। तसंच सर्व बाबी तपासून धरणाच्या उंचीवाढीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मंत्र्यांनी दिल्याची माहिती विखे पाटलांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली। ठाकरे बंधूंनी कितीही डिनर डिप्लोमसी केली आणि बैठका घेतल्या तरी त्यांचा आगामी निवडणुकीत विजय होणार नाही असं फडणवीस म्हणाले। तर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मार्ग सोडणाऱ्यांना जनता निवडणुकीत जागा दाखवणार असल्याचं फडणवीस म्हणाले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत मोठं यश मिळेल असं भाकीत छगन भुजबळांनी केले। दोन्ही ठाकरेंनी स्वतंत्र लढण्यानं जे यश मिळेल त्यापेक्षा युतीत लढण्यानं मोठं यश मिळेल असं भुजबळांनी म्हटलंय। आर्थिक चणचणीमुळे यंदा आनंदाचा शिधा मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। तसंच शिवभोजन थाळीचंही बजेट कमी केलं जाणार आहे, त्यामुळे अनेक योजनांचा फटका आनंदाचा शिधेला बसणार असल्याचं पाहायला मिळतंय। काहीही झालं तरी मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास भाजप नेते राम कदम यांनी व्यक्त केला। यंदा मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर बसणार असल्याचा विश्वासही भाजप नेत्यांनी व्यक्त केला। पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथील 2 झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात हिंदूंची घरं मुस्लिमांना देण्याचं कटकारस्थान बिल्डरांनी रचल्याचा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी केला। हाऊसिंग जिहादच्या माध्यमातून मुंबईतील डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न बिल्डर करत असल्याचा आरोपही निरुपम यांनी केला। मुंबईतील बाळासाहेब भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। प्रभाग रचनेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या, त्यामुळे नवीन प्रभाग रचनेनुसार निवडणुका होण्यावर शिक्कामोर्तब झाले। 27% ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका होणार आहेत। तसंच वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं यंदा 4 महिन्यात 74 लाख टन मालवाहतूक करत 15 वर्षातली सर्वाधिक नोंद केली। गेल्या वर्षी याच कालावधीत 73 लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली होती, त्यामुळे आर्थिक वर्षात मालवाहतुकीत 1.5% वाढ नोंदवण्यात आली। मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय। त्यासाठी सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 2 ची लांबी वाढवण्यात येणार आहे। तर हे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं। त्यामुळे 2026 मध्ये 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये 40हून अधिक जास्त वाढ होणार आहे। गणेश भक्तांसाठी रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरू ठेवावी यासाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचं मंगलप्रभात लोढांनी म्हटलंय। महापालिकेच्या ग्रँट रोड येथील डी विभाग कार्यालयात आयोजित जनता दरबारात ते बोलत होते। आता चित्रीकरणासाठी भुयारी मेट्रो गाडीसह स्थानक आणि डेपो भाड्यानं दिलं जाणार आहे। अपेक्षित प्रवासी संख्या गाठू न शकल्यानं ही मार्गिका चालवण्याचा खर्च भागवण्यासाठी
MMRCनं हे नवीन धोरण आणलंय. 24 तासाच्या चित्रीकरणासाठी जवळपास 26 लाख रुपये आकारले जाणार आहेत. अंधेरी ते दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर ते गोंदिवली मेट्रो 7 मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येत सातत्यानं वाढ होते. त्यामुळे या मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून 39 महिन्याच्या कालावधीत या मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एकूण संख्या 20 कोटींवर पोहोचली आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा प्रवास केवळ 2 तास 7 मिनिटात पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. या प्रकल्पाचं काम जलद गतीनं सुरू आहे. मुंबई पुणे बंगळुरू या द्रुतगती महामार्ग प्रकल्पांतर्गत मुंबई ते पुणे असा नवा द्रुतगती महामार्ग बांधला जाणार आहे. अटल सेतू संपतो तिथून हा महामार्ग सुरू होईल आणि पुणे वर्तुळाकार रस्त्याला जोडून पुणे बंगळुरू द्रुतगती महामार्गाला मिळणार आहे. या महामार्गामुळे मुंबई ते पुणे अंतर केवळ 1.5 तासात पार करता येईल. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये टेस्लानं आपली पहिली चार्जिंग सुविधा सुरू केली. टेस्लानं 15 जून रोजी बीकेसीत आपल्या पहिल्या शोरूमच्या लॉन्चिंगसह भारतीय बाजारपेठेत अधिकृत प्रवेश केला होता आणि आता पहिली चार्जिंग स्टेशनही सुरू केलेलं आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे जवळपास 1.5 लाख खातेदार अखेर सारस्वत बँकेच्या छत्राखाली येणार आहे. सारस्वत बँकेच्या आणि न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या भागधारकांनी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विलिनीकरणासाठी मान्यता दिली आहे. आजपासून विलिनीकरणाला सुरुवात होणार आहे. पदोन्नती आरक्षण देता येत नाही असा उच्च न्यायालयाचा स्पष्ट निकाल असतानाही तो डावलून राज्य शासन 361 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देणार आहे. या निर्णयामुळे पदोन्नतीच्या परीक्षेत असलेल्या खुल्या प्रवर्गातील 500हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांसह राज्य शासनातील हजारो अधिकाऱ्यांना भविष्यात फटका बसणार आहे. मॅटनेही अशा रीतीने दिलेल्या पदोन्नतीला आक्षेप घेतला. सुरक्षित फुटपाथ मिळणं हा पादचाऱ्यांचा मूलभूत हक्क आहे. पुढील 4 आठवड्यात सुरक्षित फुटपाथसाठी नियम बनवा, अन्यथा न्यायालयच यावेळी अॅमिनी स्केवरीच्या मदतीनं पुढील कारवाई करेल असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना दिला. 3 हातनाका सिग्नल परिसरात अंध आणि अपंगांना रस्ता ओलांडता यावा यासाठी ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून सुगम्य सिग्नल यंत्रणा बसवण्यात आलाय. पादचाऱ्यांसाठी सिग्नल सुरू झाल्यास अंधांना आवाज ऐकू जाणार आहे, त्यामुळे रस्ता ओलांडणं त्यांना सोपं होणार आहे. राज्यात अवयवदानाचं प्रमाण वाढावं त्यासाठी राज्यात आजपासून विविध उपक्रमांनी अवयवदान पंधरवडा सुरू झालाय. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी अर्ज भरून याचा प्रारंभ केला. 15 ऑगस्टला अवयवदात्यांच्या कुटुंबियांचा सन्मान होणार आहे.